आपण ठाकरे आहात तर ठाकऱ्यांसारखे वागा. दिल्लीचे बूट चाटू नका, फडणवीसची पालखी वाहू नका. राज ठाकरेच्या सभेत माझ्यासाठी खुर्ची ठेवली समोर, सन्माननीय संजय राऊत वगैरे वगैरे. मी म्हटलं आता आपली सभा आहे, आपण त्यांच्यासाठी खाट ठेवूया. आम्हाला ईडी अटक करून घेऊन गेली म्हणून आम्ही गांडूसारखे वागलो नाही. पोपट, सुपारीबाज, सन्माननीय राज ठाकरे येऊन गेले असं कळलं मला 2 वेळा. इथे एक भिकारडा संपादक राहतो मला. बरोबर आहे, नरेंद्र मोदीने हा महाराष्ट्र एवढा भिकारी केलेला आहे आणि त्या मोदीचे आपण पाय चाटताय. बोलले कोणावर? तर राऊतांवर. सुनीलवर पण नाही, आमच्या माझ्यावरच. माझा काय संबंध आहे? पण स्वप्नात दिसतो मी त्यांना. काल परवा गोविंदा येऊन नाचून गेला. हा नाचा आमचा पराभव करणार. सुनील राऊतांचा विजय 100%, त्याच्याविषयी माझ्या मनात काही शंका नाही. त्यांना किती मताधिक्य मिळेल वगैरे तुम्ही ठरवायचं आहे. पण तरीही काही लोकांची खुमखुमी जात नाही. त्यांच्या विरुद्ध एक तो उमेदवार मिळत नव्हता. बकरा मिळाला नाही, बकरी केली. आता बकरी आली म्हणून काय निवडणूक आयोगाने आपल्यावरती खटला दाखल केला. आता बकरी हा काय अनपार्लमेंटरी शब्द आहे का? आपण म्हणतो बळीचा बकरा केला. आता बाई आली तर बकरी केली. महाराष्ट्रामध्ये असे अनेक ठिकाणी 40 गद्दार जिथे आहेत तिथे हे बकरे कापले जाणार आहेत. पण मगाशी मी म्हणालो ना, हारण्याची खुमखुमी काय जात नाही काही लोकांची. सुनील राऊतांना किंवा आम्हाला, विशेषतः मला त्रास देण्यासाठी ते कोण कोण आले? काल परवा गोविंदा येऊन नाचून गेला. हा नाचा आमचा पराभव करणार. हा गोविंदा. त्यानंतर मुख्यमंत्री येऊन जाऊन आहेतच इथे. आणि कोण आलं होतं? पोपट, सुपारीबाज, सन्माननीय राज ठाकरे येऊन गेले असं कळलं मला 2 वेळा. 2 वेळा आले इथे. मी म्हणतो कशा करता आले ते इथे? 2दा आले, 2दा. म्हणजे फडणवीसच्या आदेशाने आले, देवेंद्र फडणवीसच्या. येऊ द्या ना, लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये निवडणुका होत असतात, एकमेकाच्या विरुद्ध उमेदवार आपण उभे करतो. पण इथे आले आणि महाराष्ट्रामध्ये अनेक विषय असताना बोलले कोणावर? तर राऊतांवर. सुनीलवर पण नाही, आमच्या माझ्यावरच. माझा काय संबंध आहे? पण स्वप्नात दिसतो मी त्यांना. नरेंद्र मोदीला स्वप्नात संजय राऊत दिसतात, अमित शहाला स्वप्नात संजय राऊत दिसतात, राज ठाकरेंना देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांना माझ्या नावानं झोप लागत नाही. ही निष्ठावंतांची ताकद आहे. राज ठाकरे असं म्हणाले इथे एक भिकारडा संपादक राहतो म्हणे. बरोबर आहे, नरेंद्र मोदीने हा महाराष्ट्र एवढा भिकारी केलेला आहे आणि त्या मोदीचे आपण पाय चाटताय. बाळासाहेब ठाकरेंनी नेमलेल्या संपादकाला तुम्ही भिकारडा म्हणता. हे तुमचं प्रेम बाळासाहेब ठाकरेंवरच. बरं, ज्या सामनानं या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाच्या अस्मितेची लढाई 35-40 वर्ष मी लढत राहिलो, तर तुमची जी पोटदुखी आहे ती मळमळ इथे तुम्ही बाहेर काढली.
त्यांचं असं म्हणणं आहे मी ठाकरे आहे, मग आम्ही राऊत आहोत. ते सुद्धा बाळासाहेब ठाकरेंनी घडवलेलेच आहोत आम्ही. ठाकरे आहात तर ठाकऱ्यांसारखे वागा. आपण ठाकरे आहात तर ठाकऱ्यांसारखे वागा. दिल्लीचे बूट चाटू नका, फडणवीसची पालखी वाहू नका या महाराष्ट्राच्या दुश्मनांची, अशी आपल्याला माझी नम्र विनंती आहे. परवा दुसऱ्या सभेमध्ये त्यांनी माझ्यासाठी खुर्ची ठेवली रिकामी, माझ्यासाठी खुर्ची. मला कारणच कळलं नाही. राज ठाकरेच्या सभेत माझ्यासाठी खुर्ची ठेवली समोर, सन्माननीय संजय राऊत वगैरे वगैरे. मी म्हटलं आता आपली सभा आहे, आपण त्यांच्यासाठी खाट ठेवूया. कारण 23 तारखेला आपण खाट टाकणारच आहोत. तुमची खुर्ची आमच्यासाठी, आमची खाट तुमच्यासाठी, खटाखाट. काय अरे, आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे कडवट निष्ठावंत शिवसैनिक आहोत. आम्ही आमच्या निष्ठा विकल्या नाहीत कधी. आम्ही आमचं इमान विकलं नाही कधी. आम्हाला ईडी अटक करून घेऊन गेली म्हणून आम्ही गांडूसारखे वागलो नाही. आमच्यावरही दबाव आले, पक्ष सोडा, उद्धव ठाकरेंना सोडा. आम्ही जाताना, ईडी घेऊन जाताना ज्या रुबाबात गेलो त्याच रुबाबात तुरुंगातून बाहेर आलो आम्ही. हा भगवा असा फडकवत आलो आम्ही असा आणि गेलो असा असा. तुम्हाला ईडीने एकदा बोलवलं, तुम्हाला ईडीने एकदा बोलवलं, 2 वर्ष कोमात गेलात आणि आता भारतीय जनता पक्षाशी काय करताय? हे आपण ठाकरे आहात म्हणताय ना, म्हणून तुम्हाला मी हे नम्रपणे सांगू इच्छितो. उद्धव ठाकरेंनी संघर्ष सुरू केला ना. ज्या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना नरेंद्र मोदी आणि अमित शहा या 2 व्यापाऱ्यांनी तोडली, फोडली, विकत घेतली, त्यांच्याविषयी जर राज ठाकरेंना ममत्व असेल, प्रेम असेल, तर आपण महाराष्ट्राच्या दुश्मनांशी दलाली करताय. जो महाराष्ट्र विकायला काढलेला आहे गौतम अडाणीला, राज ठाकरे मुंबईतल्या गौतम अडाणीवर बोलत नाहीत. ज्या पद्धतीनं मुंबई विकायला काढली आहे, मराठी माणसाला देशोधडीला लावण्याचं सुपाऱ्या घेतल्या, त्याच्यावर राज ठाकरे बोलत नाहीत. मराठी माणसाला, तरुणाला बेरोजगार केलं जात आहे, आमच्या नोकऱ्या गुजरातला पळवल्या जात आहेत, त्याच्यावर बोलत नाही. पण काय म्हणतायत, देवेंद्र फडणवीस या राज्याचा मुख्यमंत्री झाला पाहिजे. देवेंद्र फडणवीस, ज्या देवेंद्र फडणवीसनं बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला, तो फडणवीस मुख्यमंत्री झाला पाहिजे असं जर राज ठाकरे म्हणत असतील तर मला तुमची लाज वाटते. आपण ठाकरे आहात ना, आणि ज्याने बाळासाहेबांची शिवसेना फोडली आणि त्याचं फार कौतुक आहे त्याला, अशा फडणवीसची आपण ज्या पद्धतीनं ही लाचारी पत्करताय, हे ठाकरेंचं काम नाही. मग आम्ही राऊत बरे, लढेंगे, जितेंगे, संघर्ष करेंगे आणि बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेसाठी छातीचा कोट करून तुरुंगाची, कायद्याची कसली पर्वा न करता आम्ही सगळे लढत आहोत. राज ठाकरे यांना मी पुन्हा पुन्हा आमंत्रण देईन, आपण इथे येत राहा. मी एकनाथ शिंदेला आमंत्रण देईन, अधूनमधून तुम्ही येत राहा. इथे खाटा टाकण्याचं काम आमचे शिवसैनिक करतील, आमचे काँग्रेस राष्ट्रवादीचे कार्यकर्ते करतील. एक दिवस तुम्हाला त्या खाटेवरून तुमची राजकीय अंत्ययात्रा काढू, संपवून टाकू आम्ही तुम्हाला. या महाराष्ट्रात तुम्ही राहणार नाही आणि या महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही.
मी आमच्या विक्रोळी मतदारसंघातील माझ्या सगळ्या बांधवांना इतकंच सांगेन की जागते रहो, सावध रहा. ही लढाई फक्त सुनील राऊतांची, संजय राऊतांची, शिवसेनेची, काँग्रेसची किंवा राष्ट्रवादी काँग्रेसची नाही. ही लढाई आपल्या महाराष्ट्राची आहे आणि ती आपल्याला जिंकायची आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेबांना जाऊन 12 वर्ष झाली, पण हे 12 वर्ष साहेब आपल्या बरोबरच आहेत. संकटात, संघर्षात, लढाईत सदैव ते आपल्या सोबत आहेत. त्यांचा विचार आपल्या सोबत आहे, त्यांचं अस्तित्व आपल्या सोबत आहे. ते आपल्याला मार्गदर्शन करतायत आणि म्हणून या अनेक संकटातून आपण सगळे, ही आपली नौका, वादळात सापडलेली नौका, ही वारंवार किनाऱ्याला लावू शकलो. आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ही शिवसेना पुन्हा एकदा झेप घेण्यासाठी सज्ज झालेली आहे. 55 वर्षापूर्वी माननीय बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली. साधारण का स्थापना केली शिवसेनेची? या मुंबईमधल्या मराठी माणसाला त्याचे न्याय्य हक्क मिळायला पाहिजेत. महाराष्ट्रातला मराठी माणूस स्वाभिमानानं, अभिमानानं जगला पाहिजे. मराठी माणसाला वाटलं पाहिजे ही मुंबई माझी आहे, माझ्या मालकीची आहे. या मुंबईसाठी आम्ही 105 हुतात्मे दिले आणि तरी जर या मुंबईमध्ये आम्हाला कोणी गुलामासारखं, नोकरासारखं वागवत असेल तर त्यांना आव्हान देण्यासाठी बाळासाहेबांनी जी शिवसेना काढली. आज तोच प्रश्न आणि त्याच समस्या पुन्हा एकदा 55 वर्षानंतर आपल्या समोर उभ्या आहेत. मराठी माणसाला या मुंबईतून, महाराष्ट्रातून हद्दपार करण्याचं कारस्थान नरेंद्र मोदी आणि अमित शहाने रचलेले आहेत. त्यांना आव्हान देण्यासाठी महाविकास आघाडी उभी आहे. मी नेहमी सांगतो, मला विचारतात तुमचे प्रतिस्पर्धी कोण या निवडणुकीत. मी म्हटलं प्रतिस्पर्धी वगैरे सोडून द्या. या महाराष्ट्राचे 2 दुश्मन आहेत, अमित शहा आणि नरेंद्र मोदी. आणि या दुश्मनांना या शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये आम्ही यावेळेला पूर्णपणे गाडल्याशिवाय, लोळल्याशिवाय राहणार नाही. काय राज्य चाललंय या महाराष्ट्रामध्ये? मुंबई महाराष्ट्राची राजधानी आपण म्हणतोय, पण आज मुंबई ह्या गौतम अडाणीच्या मालकीची झालेली आहे. गौतम अडाणीची दौलत ही नरेंद्र मोदीची दौलत आहे, अमित शहाची दौलत आहे. आणि हा अडाणी फक्त त्यांची दौलत सांभाळतो आहे. मुनीमजी, बरोबर आहे. ही धारावी, वर्षाताई धारावी, अख्खी धारावी अडाणीच्या घशामध्ये घालून त्या माध्यमातून 1 लाख कोटी रुपयाचा फायदा गौतम अडाणी बरोबर अमित शहा, नरेंद्र मोदी आणि त्याच्या सगळ्या एजंटांना मिळणार आहे. आम्हाला घरे मिळणार आहेत का? अजून खात्री नाही. मुंबईतली मिठागरं त्या निमित्तानं अडाणीला चाललेली आहेत, 250 एकरची. मुंबईचं विमानतळ अडाणीला गेलं. मुंबईचे जकात नाके अडाणीच्या ताब्यात गेले. या मुंबई आणि महाराष्ट्रातल्या ज्या ज्या सुंदर आणि उत्तम गोष्टी आहेत मराठी माणसाच्या, महाराष्ट्राच्या, त्या सगळ्या अडाणीच्या घशात घालण्याचं काम नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि हा मिंधे करतो आहे. आणि आम्ही त्याला विरोध केला. उद्धव ठाकरे साहेबांनी, आपल्या सरकारनं, म्हणून उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार पाडलं, शिवसेना फोडली, राष्ट्रवादी काँग्रेसची फोडली. कारण आम्ही अडाणीची दलाली करायला नकार दिला. गद्दारांचं राज्य या महाराष्ट्रावर आहे. या गद्दारांचं काय करायचं याचा निर्णय जनता घेईल. पण आम्हाला एक आशा होती की निवडणूक आयोग जरी विकला गेला असला तरी या देशाच्या सर्वोच्च न्यायाधीशपदी
चंद्रचूड नावाचा एक माणूस बसलेला आहे, त्याच्याकडनं आम्हाला न्याय मिळेल आणि या गद्दारांना शासन मिळेल, हे बेकायदेशीर सरकार तो बरखास्त करेल, अशी आम्हाला एक आशा वाटत होती. चंद्रचूड त्यांच्या जेव्हा त्या दायासवर बसायचे तेव्हा मोठ्या मोठ्या गप्पा मारायचे, भाषणं द्यायचे. हे कसं बेकायदेशीर आहे, हा यांचा प्रतोद कसा बेकायदेशीर आहे, राज्यपालाने कसं चुकीचं काम केलं. आम्ही म्हणायचो या चंद्रचूड साहेबाचं नाक फार लांब आहे, हा आपल्याला न्याय देणार. त्याच्याकडनं अपेक्षा होत्या. पण 2.5 वर्षानंतर चंद्रचूड निवृत्त झाले आणि तारखांवर तारखा देत हा आमचा विषय त्यांनी केराच्या टोपलीत टाकला. आणि अशा पद्धतीनं लोकशाहीची हत्या झाली, न्यायाची हत्या झाली. पण जरी तिथे त्यांनी न्याय मारला असला तरी 20 तारखेच्या मतदानाच्या दिवशी जनता न्याय केल्याशिवाय राहणार नाही आणि या महाराष्ट्रातला प्रत्येक गद्दार हा पराभूत झाल्याशिवाय राहणार नाही. ही लढाई महाराष्ट्राची आहे. ही लढाई फक्त शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस यांना सत्ता हवी आहे म्हणून नाही. ही लढाई महाराष्ट्र वाचवण्याची आहे, मुंबई वाचवण्याची आहे. मी तर प्रत्येक सभेत सांगतो, उमेदवार कोण आहे ते पाहू नका, चिन्ह काय आहे ते पाहू नका, मशाल आहे का, तुतारी आहे का, हात आहे का. या निवडणुकीमध्ये आपला महाराष्ट्र उभा आहे आणि आपल्याला महाराष्ट्राला विजयी करायचं आहे. 20 तारखेच्या मतदानामध्ये अशा प्रकारे मतदान केलं पाहिजे. 20 तारखेला साहेब आले. आज एकच निर्णय घेऊन उठायचा आहे आपल्याला, एकच निर्णय की कोणी काही केलं तरी मात्र आम्ही आणि आमच्या रक्तामध्ये सळसळणारा भगवा रंग कधीही कुठे कुठे फिका पडू देणार नाही. मनामध्ये माझ कधी आपण मुजोड नाही, दिसतो सदे भोळे तरी मनगट कमजोर नाही. आपल्याला लढायचा कुणामध्ये तोड नाही, आपल्या एवढी कुणाचीही निष्ठा कठोर नाही. तुमच्या मनामध्ये आहे आपलाच बाकी, आपण तरी कुणी बाळासाहेबांची करे. सर्व सन्माननीय उद्धव साहेबांना विनंती आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करावा. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज की, त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येत आहे. तसेच छत्रपती शाहू महाराज यांच्याही प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येत आहे. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येत आहे. आणि ज्यांचा आज स्मृतिदिन आहे, आपल्या सर्वांचे स्फूर्तिस्थान हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येत आहे. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा भारत माता की. मला सांभाळलं, डोळा सांभाळा, आदित्याला सांभाळा आणि महाराष्ट्राचा उत्कर्ष करून द्या. महात्मा ज्योतिबा फुलेंचा, छत्रपती शाहू महाराज की, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा. तेव्हा मित्रांनो, ही लढाई महाराष्ट्राची आहे. या निवडणुकीमध्ये आपला महाराष्ट्र उभा आहे आणि आपल्याला महाराष्ट्राला विजयी करायचा आहे. हे भारतीय जनता पक्षावाले नेहमी सांगत आले की जर नरेंद्र मोदीचा पराभव झाला, भाजपचा पराभव झाला, तर पाकिस्तानमध्ये म्हणे फटाके फुटतील. मी आता सांगतो, 23 तारखेला गुजरातमध्ये फटाके फुटायचे नसतील तर 20 तारखेला काळजीपूर्वक मतदान करा, महाविकास आघाडीला मतदान करा, नाहीतर 23 तारखेला गुजरातमध्ये फटाके फुटतील.
हे राज्य आपलं आहे, हे राज्य मराठी माणसाचं आहे, हे राज्य 13 कोटी मराठी जनतेचं आहे. 106 हुतात्म्यांच्या बलिदानातून निर्माण झालेले महाराष्ट्र राज्य एखाद्या नरेंद्र मोदीच्या मित्राच्या घशात आम्ही जाऊ देणार नाही. आणि तशीच वेळ आली तर 105 हुतात्मे दिले, 1005 जणांचं बलिदान द्यायला हा महाराष्ट्र तयार आहे, शिवसेना तयार आहे, महाविकास आघाडी तयार आहे. काय चाललं या राज्यामध्ये? या राज्यामध्ये गुंडगिरी, झुंडगिरी, भ्रष्टाचार याशिवाय वेगळं काही चाललेलं नाही आहे. हे राज्य बदनाम झालेलं आहे, महाराष्ट्र राज्य बदनाम झालं आहे, शिवरायांचं राज्य बदनाम झालं आहे. या राज्यामध्ये फक्त खोक्याची, पैशाची भाषा चालू आहे. या राज्यामध्ये निवडणुकीमध्ये पैसा अशा प्रकारे ओतला जातो, या पैसा जमिनीतनं येतोय की आकाशातून पडतोय तेच कळत नाहीये. आणि त्यात पैशातून आपली मतं विकत घेण्याचा प्रयत्न होतो आहे. पण हा महाराष्ट्र विकला जाणार नाही, हे मी नरेंद्र मोदी आणि अमित शहाना या व्यासपीठावरून सांगू इच्छितो. हा महाराष्ट्र विकला जाणार नाही, मराठी माणूस विकला जाणार नाही. आज उद्धव ठाकरे साहेब महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरून आले. त्यांच्या सभांना तुफान प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. शरद पवार साहेब फिरतात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये. कालपासून राहुल गांधी, प्रियांका गांधी जे आलेले आहेत आणि 2 दिवसापासून अमित शहा आणि मोदी महाराष्ट्रातून गायब झालेले आहेत. बहुतेक त्यांना समजलेलं आहे फार वेळ महाराष्ट्रात राहिलो तर महाविकास आघाडीला ज्या 170 जागा मिळणार आहेत त्या 200 होतील, आपण दिल्लीत गेलेलं बरं. काय एक जोकर येतोय भगवे कपडे घालून, बिचारा आमच्या भगव्या कपड्याचा अपमान करतो हा योगी आदित्यनाथ. तिथे त्याच्या राज्यामध्ये काल 12 नवअर्भकं जळून मेली, इस्पितळाला आग लागली, 12 अर्भकं जळून मेली. आणि हा महाशय मुंबईमध्ये प्रचार करत फिरतोय आमच्या विरोधामध्ये. इतका निर्लज्ज आणि निर्घृण राज्य करता आम्ही पाहिला नाही. काय म्हणे प्रचार काय त्याचा, बटेंगे तो कटेंगे, अरे तुझा बाप आला पाहिजे ते आम्हाला बाटायला आणि काटायला. हम बटेंगे भी नहीं, हम कटेंगे भी नहीं, हम 23 तारीख को तुमको फाड़ेंगे फटेंगे तुम्हारी. आप देखो 23 तारखेला हा निर्धार, हा निश्चय आपण पक्का केला पाहिजे. नरेंद्र मोदीला त्याची जागा दाखवायला पाहिजे, अमित शहाना त्याची जागा दाखवायला पाहिजे. त्यांना सांगायला पाहिजे या तुमच्या ज्या घोषणा आहेत ना पोकळ, एक आहे तो सेफ आहे वगैरे, तुम्ही महाराष्ट्रात येणं बंद करा. महाराष्ट्र सेफ आहे आणि सेफच राहील. मला या तुमच्या देवेंद्र फडणवीसांचं आश्चर्य वाटतं, त्यांच्यावरती उपचाराची गरज आहे. काय त्यांच्या डोक्यावरती काय परिणाम झाला मला कळायला मार्ग नाही. निवडणूक महाराष्ट्राची आहे, महाराष्ट्राच्या प्रश्नावर बोला. काल म्हणाले महाराष्ट्रात जर आम्ही जिंकलो तर पाकिस्तानवर जाऊन झेंडा फडकवू. अरे संबंध काय? निवडणूक महाराष्ट्राची आणि पाकिस्तानवर जाऊन झेंडा फडकवू? अरे नागपुरातला तुझा झेंडा खाली उतरतोय मी सांगतो. आणि एवढी हिंमत आहे तर मणिपूरला जाऊन झेंडा फडकव. गेल्या 8 दिवसापासून तिथे मंत्र्यांच्या घरावर हल्ले होत आहेत. आज मुख्यमंत्र्यांचं घर जाळलं तिकडल्या. काल 5 तरुण मुलींवर बलात्कार झाले रस्त्यावर, तिकडे तुमचा झेंडा फडकत नाही आणि पाकिस्तानवर झेंडा फडकवायला चाललेले आहे. असे नादान आणि नालायक लोक आपले राज्य करतात, याची महाराष्ट्राला लाज वाटते. आणि ही लाज जर महाराष्ट्राची आपल्याला टिकवायची असेल, ही बेआबरू आपल्याला नष्ट करायची असेल तर 20 तारखेला मतदान करा, 23 तारखेला आपलं राज्य आणा आणि 26 तारखेला माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एक मजबूत सरकार या राज्यामध्ये आणून या राज्याला लागलेला कलंक आपल्याला धुवून काढला पाहिजे. इतकंच मी सांगतो आणि तूर्त आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी चांगल्याच रंगल्या आहेत. काही दिवसांपूर्वी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी विक्रोळीमधील सभेत शिवसेना उभाटा गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला होता. तसेच यावेळी मनसेने संजय राऊत यांच्यासाठी एक खुर्ची राखीव ठेवली होती.
त्यानंतर आता यावर संजय राऊत यांनी विक्रोळीमधील सभेत राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय. तुमची खुर्ची आमच्यासाठी आणि आमची खाट तुमच्यासाठी, खटाखट. अरे आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे कडवट निष्ठावंत शिवसैनिक आहोत. आम्ही आमच्या निष्ठा विकल्या नाहीत असं टोला राऊत यांनी राज ठाकरे यांना लगावला. आता नेमकं घडलं काय ते पहा. विक्रोळीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार आणि शिवसेनेचे नेते सुनील राऊत यांच्या प्रचारार्थ संजय राऊत यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी मनसेसह शिवसेना, शिंदे गट आणि भाजपवर टीका केली आहे. एका सभेत माझ्यासाठी रिकामी खुर्ची ठेवली होती. खरं तर मला याचं कारण अजूनही कळालेलं नाही. मी म्हटलं आपली सभा आहे, आपण त्यांच्यासाठी खाट ठेवूया, कारण 23 तारखेला आपण खाट टाकणारच आहोत. तुमची खुर्ची आमच्यासाठी आणि आमची खाट तुमच्यासाठी. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे कडवट निष्ठावंत शिवसैनिक आहोत. आम्ही आमच्या निष्ठा विकल्या नाहीत, आम्ही आमचा विमान विकला नाही असा टोला त्यांनी राज ठाकरे यांना लगावला. आता यावर संजय राऊत पुढे म्हणाले की आम्हाला ईडी अटक करून घेऊन गेली होती, पण आम्ही गांडूसारखे वागलो नाही. तुम्हाला आम्ही महाराष्ट्रातून संपवून टाकू असं म्हणत त्यांनी शिवसेना आणि मनसेवर जोरदार टीका केली आहे. तसेच ते पुढे म्हणाले की नरेंद्र मोदी यांना हा महाराष्ट्र इतका भिकारी केला आहे आणि त्या मोदींचा आपण पाय चाटता ते ठाकरे आहेत. आम्ही ही राऊत आहोत, तेही बाळासाहेब ठाकरे यांनी घडवलेले. ठाकरे आहात तर ठाकरेंसारखे वागा ना, दिल्लीचे बुटं का चाटतोय. महाराष्ट्राचे शत्रू फडणवीसांची पालखी वाहू लागतेत अशा शब्दात त्यांनी राज ठाकरेंवर जोरदार घणाघात केलाय. विक्रोळीत सध्या मुख्यमंत्री येऊन जाऊन आहेत आणि हा पोपट आता आला होता. सुपारी बास तरी ते दोनदा येऊन गेला आहेत. हे कशासाठी आले तर फडणवीसांच्या आदेशाने लोकशाही निवडणूक होत असते, एकमेकांच्या विरोधात उमेदवार उभा करतो. मात्र इथं आले महाराष्ट्रात अनेक विषय असताना बोलले कुणावर तर माझ्यावर. मी त्यांना स्वप्नात दिसतो. नरेंद्र मोदी, अमित शहा, राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांना माझ्या नावाने सध्या झोप लागत नाहीये. ही निष्ठावंताची ताकद आहे असं म्हणत संजय राऊत यांनी जोरदार टोले लगावले आहेत. आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.